गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर 13 बघणार आहोत. थोडासा क्वेश्चन हा मोठा आहे, पण हरकत नाही, आपण तो करूया. मोठा असेल तरी काय झालं, आपण छोटं बनवायचं काम आपल्याला जमतंय. आपण यामध्ये त्यांनी दिलेल्या गोष्टींचा कसा विचार करणार आहोत तो पहिलं करूया. त्याने इकडे आपल्याला स्क्वेअर दिलाय. स्क्वेअरचं बघा, स्क्वेअर बोलला की ईच अँगल इज 90 डिग्री, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट आर इक्वल, दिस प्रॉपर्टी. देन GF parallel to DE, opposite sides parallel, all sides equal, and each angle is 90 degree. These are the property of square. ह्या स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आहेत. लक्षात आलं? मग बघूया आपण यामधील यांचा आपल्याला काय उपयोग होतो का. मग आपण पहिलं तसंच बघा त्यांनी, आणि तुम्हाला माहिती आहे प्रूफमध्ये आपण पहिलं वाक्य गिव्हनचं घेतो. या गिव्हनमध्ये दिले बघा ना, इन फिगर द व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. आपण फक्त स्क्वेअर घेऊया. मग इथे आपण असं म्हणूया, काय म्हणणार, क्वाड्रिलॅटरल DEFG is square. Okay, given. मग आपण लगेच लिहिणार गिवन बोलल्यावर. मग पहिल्या साईडची प्रॉपर्टी लिहूया. काय लिहूया? DE. ही बघा, इथनं वाचूया. DE इज इक्वल टू EF is equal to FG. DEFG, EFG, आणि मग इकडे येणार GD किंवा DG, काही म्हणा. रिझन देणार साइड्स ऑफ स्क्वेअर, ऑल साइड्स म्हणूया. झालं. नंतर आपण असं बघणार GF पॅरलल टू D. मग इथे लिहिणार आपण GF पॅरलल टू DE. इथे लिहिणार अपोजिट साइड्स ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर. झालं. झालं एवढं. इथपर्यंत आपल्याला ही घेतली आपण क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टीज बघितल्या. आता आपण काय बघणार आहोत बघा, लक्ष द्या. आता आपण हा ट्रायंगल घेऊया. इथे आता क्वाड्रिलॅटरलचा आधार घेऊन आपण काय करणार आहोत, हा पहिला ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल सिमिलर दाखवणार. नंतर पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल सिमिलर दाखवणार आहोत. आपण थोडं ब्लॅक पेन घेऊया. स्क्वेअरच्या प्रॉपर्टी आपण सध्या आपल्या जवळ घेऊन ठेवलेल्या आहेत. आपण आता म्हणूया इन ट्रायंगल, हे बघा AGF. काय दिले? अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. आपण असं करूया, इथे आपण इथे नंतर आपण घेऊया. इथे बघा अँगल FGA, अँगल FGA. इकडे लिहूया अँगल FGA इज इक्वल टू X डिग्री, आणि अँगल AFG इज इक्वल टू Y डिग्री. हे आपण मानूया. लक्षात घ्या, हे दिलेले नाही त्यांनी, आपण खालच्या पायरीत लिहूया. लेट अँगल FGA इज इक्वल टू X डिग्री अँड अँगल AFG
G is equal to y degree. GF हे घेऊया. म्हणजे आपल्याला कोणताही घेतलं तरी चालेल. इकडे GFA हे y डिग्री. ह्या ट्रायंगलची आपण माहिती घेतली. आपण आता यानंतर आपण असे दोन ट्रायंगल घेऊया. कोणते दोन ट्रायंगल माहिती आहे? फर्स्ट अँड सेकंड. आपण जे ॲज्युम केले ते आपण डायग्राम मध्ये दाखवलं पाहिजे ना. काय केलं बघा, FGA म्हणजे हा अँगल आपण x डिग्री घेतलेला आहे. सॉरी x, आणि हा अँगल आपण y ॲज्युम केलाय. ठीक आहे. आपण आता फर्स्ट ट्रायंगल आणि सेकंड ट्रायंगल आपण काय करूया, दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचा प्रयत्न करूया. मग हा ट्रायंगल वाचणार कसा, आपण F कडून वाचूया. FGA इन ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल FGA झाला. मग हा ट्रायंगल इकडे येणार GBD. करस्पॉन्डिंग आली पाहिजे ना. ट्रायंगल GBD हे दोघे आपल्याला सिमिलर दाखवायचे. ठीक आहे. आपल्याला सिमिलर आरामात दाखवता येणार आहे. बघा आपण काय करूया, अँगल, हो सॉरी इथे ट्रायंगल लिहायला पाहिजे. इन ट्रायंगल FGA या ट्रायंगल आहेत ना, ह्या ट्रायंगल काढून आपण यांचे बघा, इथे मी तुम्हाला हा एक्स अँगल आहे, हा वाय अँगल आहे. इकडे आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला अजूनही कन्सेप्ट क्लिअर करून घेतो. हा बघा अशी ही डायग्राम आहे. हा ही आपली GF आहे आणि ही आपली BC आहे. मग हा अँगल जर x असेल तर हा पण x असेल, कारण ह्या पॅरलल आहे आणि AB ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. नंतर मग इकडे हा y अँगल आहे, हा y आतमध्ये y अँगल, मग हा पण yच असेल, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. या साइड पॅरलल आहेत. ह्या ट्रान्सव्हर्सल इकडे AB घेणार आहोत, इकडे AC ट्रान्सव्हर्सल घेणार. ही AB जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा x असेल तर हा पण xच येईल, करस्पॉन्डिंग अँगल. हा y आहे तर हा पण आपण yच घेऊया, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे. मग बघा ना, यामध्ये AX हा झाला, x 90 डिग्री आहे. इथे पण मी असं 90 केले बघा D ला, आणि इथे पण E ला 90 डिग्री केले. जर कॉर्ड स्क्वेअर असेल तर त्याचा प्रत्येक अँगल कसा असतो, 90 डिग्री असतो. तर अशा प्रकारे आपण पहिले ह्या दोनचं नाव घेतले. त्यामध्ये आपण काय करूया बघा, आपण मग हा GX आहे तर B पण X पाहिजे, म्हणजे हा G तर B, म्हणजे अँगल FGA इज इक्वल टू अँगल GBD. हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग कोण बरं त्यांच्यात आपण असं लिहूया, कोण बघा, GF पॅरलल टू BC अँड AB ट्रान्सव्हर्सल. ओके. म्हणून आपण हा करस्पॉन्डिंग अँगल हे दोन अँगल दाखवले. आता आपल्याला यामध्ये बघा A अँगल 90 आणि D अँगल 90 आहे. मग A अँगल वाचायचं आपल्याला, G कडून वाचूया. अँगल GAF इज इक्वल टू अँगल B कडून वाचावं लागेल, BDG. याला म्हणूया इच 90 डिग्री. बघा या दोन ट्रायंगल मध्ये आपण हे दोन अँगलच्या पेअर काय दाखवल्या, आपण कॉन्ग्रुएंट दाखवल्या, इक्वल दाखवल्या. म्हणजे ए टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले, हे जे वरचे. मग इथे लिहिणार ट्रायंगल FGA सिमिलर ट्रायंगल GBD. फर्स्ट येणार A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी.
याने हे दोन ट्रायंगल सिमिलर झालं. आता आपण काय करूया, 1 आणि 3 घेऊया. 1 आणि 3, 1 आणि 3 मध्ये पण आपण तेच लिहूया, FGA. हा बघा, हा 1 FGA. ब्ल्यू पेन घेऊया. हा इन ट्रायंगल FGA अँड ट्रायंगल, हे बघा F घेतलाय म्हणजे FXYXA घेतलाय म्हणजे YX 90, इथे Y इथे X आहे म्हणजे CFE असे दोन ट्रायंगल येतील. आता या दोन ट्रायंगल मध्ये बघा आपल्याला एक लक्षात येईल की हा F आहे ना, F हा Y आहे. मग तो काय अँगल सांगूया. F अँगल वाचायचं म्हणजे G कडून वाचलं पाहिजे. मग आपण अँगल GFA इज इक्वल टू, G कडून वाचला F कडून वाचूया या बघ, म्हणजे अँगल FCE. इथे पण तसंच लिहूया, हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट. पण तिथे कोण आहे त्याला पॅरलल, GF पॅरलल टू BC आणि ट्रान्सव्हर्सल आहे AC. ठीक आहे. मग राहिला तो अँगल A आणि C. मग A अँगल वाचायचा आहे आपल्याला, याचा A अँगल वाचायचं G कडून वाचूया, मग हा F कडून वाचूया. मग इथे येणार अँगल GAF इज इक्वल टू अँगल FEC इच 90 डिग्री. हे दोघे इथे म्हणूया रिजन इच 90 डिग्री. थोडासा मोठा होईल कारण हा तो गोंधळात टाकणाराच प्रयत्न आहे थोडासा. मी ट्राय करतोय तुम्हाला व्यवस्थित व्हावं म्हणून. बघा पुन्हा या दोन ट्रायंगल मध्ये या दोन पेअर अँगलच्या आपण कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल दाखवल्या म्हणून हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर. दोन्ही ट्रायंगल कोणते, तर इथे आपण ट्रायंगल लिहिलेलं नाही. बघा ट्रायंगल FGA सिमिलर ट्रायंगल CFE. A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ह्याला आपण इक्वेशन सेकंड देऊया. या दोन इक्वेशनचा आपण विचार करूया. इकडे बघा FGA हा ट्रायंगल, इकडे पण FGA आहे. म्हणजे हा FG चे हे दोन मित्र आहेत. FG चा एक मित्र आहे GBD आणि FG चा एक मित्र आहे CFE. म्हणजे मग हे दोघे म्हणजे GBD आणि CF पण मित्रच आहेत. तर आपण इथे सिमिलर म्हणूया. या FGA चा सिमिलर GBD आहे, इकडे पण FGA चा सिमिलर CF आहे म्हणजे GBD. therefore triangle GBD हा सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल CFE from 1 and 2. या दोन वरून आपण हे केलं. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड काय करायचे आहेत आपल्याला, प्रपोर्शन दाखवायचे आहेत. म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग म्हणजे इक्वल दाखवायचे, रेशो काढायचा. आता GB ला रेशोला कोण येणार बरं, GB ला बघा बरं, GB म्हणजे इथे CF बरोबर इज इक्वल टू BD बरोबर. इकडे BD येईल दुसरी साइड, इकडे येणार FE. मग नंतर GD घेऊया. GD बघा ही दुसरी घेतली, आता ही GD घेतली तिसरी. मग इथे पण CE येणार, CE येणार. हे तिन्ही साइड इक्वल, रेशो इक्वल झाले का, तर तुम्हाला माहिती आहे प्रॉपर्टी ऑफ काय, इथे आपण असं लिहितो करस्पॉन्डिंग साइड्स
ऑफ सिमिलर ट्रायंगल. अशा ह्या करस्पॉन्डिंग साईड असतात. पण आपल्याला काय सांगितलं माहिती आहे, डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू ई सी. आता बी डी इंटू ई सी कुठे येतो, बी डी हा बी डी आणि ई सी या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, मग आपोआप दुसरे. पण आपल्याला माहिती आहे बघा, ही जी साईड आहे, ही साईड आणि ही साईड या ठिकाणी लिहिलंय बघा आपण, डी इज इक्वल टू या सगळ्यांच्या बरोबर डी इज इक्वल टू ई एफ पण होतो. म्हणजे मी या ई एफच्या ठिकाणी डी लिहिणार, बरोबर. डी पाहिजे, हा डीच आहे. हा नंतर डी इज इक्वल टू जी डी पण येतो बघा, हा जी डी. म्हणजे मी या दोघांच्या ठिकाणी हा रेशो खाली असं लिहिणार. काय लिहिणार बघा, बी डी अपॉन डी इज इक्वल टू, इथे पण डी अपॉन सीई. आणि याच्यावरून मग आपण इथे तसं लिहू शकता, डी इज इक्वल टू ई एफ, डी इज इक्वल टू जी डी. अपोजिट सगळ्या साईड आहेत, स्क्वेअरच्या साईड आहेत ना, त्याला एवढं काय. मग आपण यांचं काय करूया, डी इंटू डी करूया. म्हणजे काय येणार आहे, डीचा स्क्वेअर. मग इकडे येणार यांचंच मल्टिप्लिकेशन करूया. इथे येणार बी डी इंटू सीई. संपलं. अशा प्रकारे खूप मोठा हा प्रश्न आपण केलेला आहे. जास्त मोठे प्रश्न हे खरं तर आपल्याला कशात येतात माहिती आहे ना, क्वेश्चन नंबर 4 मध्ये येतात आणि ते बाहेरचे असतात. पण तरी सुद्धा एक मोठा प्रश्न द्यावा असं मला वाटलं, म्हणून तुम्हाला मी हा मोठा प्रश्न दिला आहे. चला विद्यार्थ्यांनो, बाय, भेटूया.